नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अकाउंट मधील प्रकरण नंबर 8 त्यामध्ये गणित नंबर 12 बघणार आहात. याच्या अगोदर आपण 11 गणित बघितलेले आहेत. चला बघा 12 वगैरे गणित आपण एक वेळेस पूर्णपणे आधी वाचून घेऊया, त्याच्यानंतर ते गणित प्रश्न तिकडे लिहूया. आता बघा याच्यात की बाबा कंपनीच्या पुस्तकात नीता आणि संजय यांच्या फक्त भाग जप्तीच्याच नोंदी करा म्हणते. भाग जप्तीच्या करायचे म्हणजे अर्ज शुल्क मिळाला, वाटप शुल्क मागितला, प्रथम हप्ता याची कोणतीच नोंद करायची नाही. फक्त भाग जप्तीच्याच नोंदी करा. मग भाग जप्तीच्या 1-2 नोंदी होतील, त्याच 2 नोंदी करायला सांगितल्यात. बघा, सुभाष लिमिटेडने प्रत्येकी 10 रुपयाचा समभाग 10% कसरीवर, हे कसरीवरला गणित आहे, त्याच्या अगोदर वाढवायचं घेतलं होतं आपण. कसरीवर जनतेला निर्गमित केले म्हणजे विकले. सुभाष नावाची कंपनी आहे, त्या कंपनीनं 10 रुपयाचा एक भाग 10% कसरीवर. मला सांगा 10 रुपयावर 10% कसर कितीवर बी किती टक्के काढाय म्हणलं तर आपण काय करता, किंमत गुणिले दर भागिले 100 घेता. तर 10 वर 10% कसर म्हणजे 1 रुपया येते. हे शून्य कटला, हा शून्य कटला, हे शून्य कटला, हा शून्य कटला, हा एक कटला, हा एक कटला, हे सगळं संपलं, हे सगळं संपलं, हे सगळं संपलं म्हणजे रुपये कसर. कसर किती आली? 1 रुपया. मग 10 रुपयामधून 1 रुपयाचा डिस्काउंट गेला तर 9 रुपयाला. भाग कितीचा आहे? 10चा. पण 1 रुपया कसरीवर विकणार आहे म्हणजे 9 रुपयाला विकणार आहे कंपनी. 9 रुपयाची टोटल असेल इथं. 3 2 5 2 7 2 9. हा, वाड्यावर असेल तर जास्त किमतीला, कसरीवर म्हणजे कमी किमतीला. तर 1 रुपया कसरीवर विकाली, त्यावर खालील प्रमाणे रक्कम येणार आहे म्हणा. अर्जासोबत 3, वाटपासोबत आवंटनावर म्हणजे वाटप शुल्क 2 रुपयाचा, प्रथम हप्ता 2, अंतिम हप्ता 2, टोटल 9. मान्य आहे. पुढे ह्याच्यातली अर्ज शुल्क, वाटप शुल्क, प्रथम हप्ता मिळाल्याची कोणतीच नोंद करायची नाही म्हणे. फक्त भाग जप्तीच्या नोंदी करा म्हणे. भाग जप्तीच्या संबंधितच नोंदी करा. तर मग जप्तीचीच नोंद करूया. पुढे एक भागधारक नीता, आता एक नीता भागधारक आहे जिला 300 भागांचे आवंटन करण्यात आले होते. मग आता इथं बघूया, एक नीता आहे म्हणे, नीता तिला 300 भाग दिले होते म्हणे. ठीक आहे, तिला किती भाग दिले? ते 300. पुढे बघू, वाटप करण्यात आले होते. तिने केवळ अर्जासोबतचीच राशी म्हणजे प्रार्थना राशी म्हणजेच ऍप्लिकेशन मनी कंपनीकडे भरली. मला सांगा, या नीतानं फक्त अर्जासोबतचीच राशी भरली म्हणजे नीतानं फक्त हे भरलं. ठीक आहे, भाग जप्तीच्या नोंदीमध्ये तुम्हाला माहित राहावं काय भरलं काय राहिलं. जे राहिले ते खाली जमात येते. कंपनीनं मागले किती होतात ते बघतात, मागले किती होते आणि राहिले किती. अर्जासोबतचीच तिनं राशी भरली म्हणे. ठीक आहे, आता मला सांगा, नीतानं कंपनीकडे फक्त अर्जासोबतचीच राशी भरली. पुढे आणि तिचे भाग प्रथम याचनेनंतर तिच्याकडचे भाग जप्त केले. हे फार महत्वाचं आहे. कधी जप्त झाले बाबा? प्रथम याचनेनंतर भाग जप्त झाले. सांगा मग. नीतानं फक्त अर्जासोबतची रक्कम भरली, त्याच्यानंतर तिनं हे भरलं नसल, आणि तिचे भाग कधी जप्त झाले म्हणे? प्रथम याचनेनंतर. प्रथम याचनेनंतर म्हणजे कंपनीने हे मागलं, तिने भरलं नाही, लगेच भाग जप्त झाले. आता सांगा, नीतानं कंपनीकडे अर्जासोबतची राशी फक्त भरली, तर ह्याचा अर्थ हे दोन काही झाले नसतील, भरले नसतील. तुम्ही सर ह्याच्याविषयी काहीच संबंध नाही. का संबंध नाही? कारण तिला मागलेच कितीपर्यंत होते? प्रथम याचनेनंतर तिचे भाग जप्त झालेत. मग जिथपर्यंत भाग जप्त झाले व्यवहार तिथपर्यंतच. मग प्रथम याचनेनंतर जप्त झाले म्हणजे हे मागल्यानंतर जप्त झाले. तर तिला आपण 1 2 3 पैसे मागले असेल, तिने त्याच्यासोबतची फक्त अर्जासोबतचीच राशी भरली म्हणे. कोण? नीतानं. याचा मेळ लागला. आता मला सांगा, याची भाग जप्तीची नोंद काय होईल रे? भाग जप्तीची नोंद तुम्हाला मी मागे सांगितली. या नोंद काय असते? भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, आणि जे जे तिला आपण मागलं होतं तिने ते दिलं नाही ते जमा. ते 2 तिने दिले नाही, त्याचा अर्थ दोन्ही जमा जातील. ठीक आहे, तर करून टाकूत नोंद बघा मग नीताची काय होईल. भाग भांडवल खाते नावे, कोणते भाग आहेत? 1 मिनिट. समभाग आहेत, समभाग शब्द लावतो. फक्त भाग म्हणण्यापेक्षा समभाग, भांडवल खाते नावे, तर प्रश्न वाटला तर लिहून घ्यायचा का? कंपनीकडे ही कंपनी, डायरेक्ट अर्ज शुल्क, वाटप शुल्क, प्रथम हप्ता, अंतिम हप्ता, 3 2 2 2, 3 2 2 आणि 2, 9 रुपयाचे टोटल. कसरवीचा 1 रुपया. साईडला कसर बी लिहून ठेवतो. कसर
10चा भाग आहे, 10% कसरी होता. चला ठीक आहे, नीताचा व्यवहार चालला. ही कंपनी आहे, ही नीता आहे. या नीताने या कंपनीचे फक्त किती भाग घेतले? 200. आणि 200 भाग घेतले, नीनं फक्त अर्ज शुल्क दिला म्हणा, हे एकच. आणि तिचे भाग कंपनीने प्रथम याचनेनंतर जप्त केले, म्हणजे प्रथम हप्त्यानंतर जप्त झाले. त्याचा अर्थ याच्याविषयी काही नाही. मग तिने फक्त हे दिले, हे दिले, याचा अर्थ हे दोन दिले नाहीत. तर नोंद करायला आपण भाग भांडवल खाते नावे समभाग जप्ती खाते जमा. खाते जमा म्हणजे आपण खात्याला म्हणता. आणि हे दोन दिले नाही म्हणून हे दोन्ही जमा, म्हणजे समभाग वाटप खात्याला. याला आवंटन बी म्हणतात. का वाटप खात्या बाबा? कारण हिने वाटप शुल्क भरला नाही म्हणून, आणि त्याच्यानंतर तिने प्रथम हप्ता भरला नाही म्हणून समभाग प्रथम हप्त्याला, प्रथम हप्ता खात्याला. तुम्ही म्हणशाल सर अंतिम खातं बी घ्या. का घ्यायचं? अंतिम खात्याविषयी काय बोललंच नाही, मागलंच नाही ना. जे मागलं नाही त्याचा विषय नसते. इथं नोंद अशी झाली, भाग भांडवल खाते नावे भाग जप्ती खाते जमा. आणि जे 2 हप्ते दिले नाही ते दोन्ही जमा. आता एक नवीन गोष्ट, आपण ह्याच्या आधी गणित वाढाव्याचं बघितलं. जप्तीमध्ये कंपनीकडे वाढावा आलाय की नाही, कंपनी बघते. जर वाढावा आलाय तर कंपनी उल्लेख करीत नाही, नाही आला तर कंपनी रडून सांगते सर्वांना वाढावा आला नाही वाढावा. पण जर गणित कसरीवरला असेल तर कसर आली का नाही ह्याचा त्याचा विषयच नसते, कारण कसरी डिस्काउंट आहे, सोडून दिलेले पैसे, याचा संबंधच नसते. मग गणित जर कसरीवरला असेल, त्याची जर जप्ती झाली असेल तर ते कसरीची ह्याच्यामध्ये उल्लेख केला जातो, कसरीचा उल्लेख केला जातो. मग तुम्ही म्हणशाल सर कसर कुठं लावायची? नावेला की जमाला? मला सांगा, आपण आधी पहिलं भाग विक्रीच्या नोंदी शिकल्या, म्हणजे कंपनीला भाग विकाली त्याला विक्री म्हणतात. त्या टाइमला आपण कसर नावेत घेता. विकणं म्हणजे काय? तर 2 नंबरची वाटप शुल्क मागे ना तेव्हाचे, तेव्हा कसर आपण कुठे घेता? नावेत. आता जप्तीच्या टाइमला कंपनी देना गेली, कंपनी वापस गेली भाग, अशा टाइमला जप्ती कुठे जाते? जमात. ओके, लक्षात ठेवा. वाढावा जर जप्तीच्या नोंदीमध्ये इथं नावेत येतो तर कसरी कुठे जाईल? जमात. तर गणित कसरीवरला 1 रुपयाच्या म्हणून इथं लावायचं याच्यात जमा. तर समभाग कसर खाते जमा. इथं कसर निर्गमन शब्द बी लावला तरी जमते, फक्त कसर म्हणलं तरी जमते. निर्गमन म्हणलं तरी चालेल, फक्त कसर म्हणलं जमत्या. तर समभाग कसर खात्यालाही जमते, कसर निर्गमन खात्यालाही जमते. तुम्हाला सर निर्गमन नकोच, फक्त कसर राहू द्या तरी चालेल. ठीक आहे, तुमच्या मनावर. कसर खात्याला काली नोंद. तर नोंद झाली आपली, सिंपल नोंद होती. भाग भांडवल खाते नावे भाग जप्ती खाते जमा. जे मागलं होतं दिलं नाही तर 2 मागले होते, हे 2 दिले म्हणून दोन्ही जमा. गणित कसरीवरला असल्यामुळे कसर जमा झाली पहिली. ही कोणाचे भाग जप्त आहेत? नीताचे. मग स्पष्टीकरण काय असेल? नीताकडील 200 भाग वाटप शुल्क व प्रथम हप्ता न दिल्यामुळे, ते भाग काय केल्यामुळे? जप्त केल्याबद्दल, आहे की नाही? म्हणजे नीताचे 200 भाग प्रथम व अंतिम हप्ता किंवा वाटप शुल्क व प्रथम हप्ता न दिल्यामुळे काय केल्याबद्दल? जप्ती केल्याबद्दल. पैसे लावा द्यायचे. सांगा आता, नीताकडे किती भाग होते? 200. तिने 200 भागांवर प्रथम हप्ता 2-2 रुपयाचा दिला का? नाही. तर 200 गुणिले 2 म्हणजे 400 रुपये. इथं वरी इथं हप्ता, प्रथम हप्ता दिला ना. 200 भागांवर प्रथम हप्ता 2-2 चा दिला नाही. ते कसर किती? 1 रुपये. तर 200 भागावर रुपये कसर. 200 गुणिले 1 रुपयाची कसर, तर गुणिले होतात 200. कसरीच्या पुढे येते 200. कसर आली की नाही बघत नसता, वाढावा बघतो. कसर डायरेक्ट लिहित राहायची. तर 200 कसरीचे 1 रुपये एकाच्या 200 भागावर. प्रथम हप्ता 2 रुपयाचा म्हणून 400. वाटप शुल्क बी 2 रुपयाचा आहे. तर 200 भागावर 2-2 रुपये वाटप शुल्क. 200 गुणिले 2 तर 400 डबल. तर वाटप शुल्काचे 400. तुम्हाला माहिती आहे जप्तीला कोणते पैसे येतात? जे मिळाले ते. मग मला सांगा, हे 2 दिले नाहीत म्हणजे हे दिलं तिने 3 रुपयाचं, तर तिच्या 200 भागांवर 3 रुपये तेवढे दिले. 200 गुणिले 3 म्हणजे 600. तर त्याने जप्तीला दिले 600 इथं. आणि तर नावेला कोणते असतात? जमाची टोटल बेरीज. 6 4 10 14 2 16, 1600 रुपये तिथं. ठीक आहे. तर नीताची भाग जप्तीची नोंद कळाली का? हे परफेक्ट आहे. दुसरी गोष्ट ही झाली का बघा आपली आताची. भाग भांडवल खाते नावे भाग जप्ती खाते जमा. काय काय दिलं नाही? वाटप शुल्क व प्रथम हप्ता 2 दिले म्हणजे दोन्ही जमा, कसर बी जमा. टोटल पैसे 300 भाग आहेत का रे? 300 भाग आहेत. आपण नीताच्या 200 भागाने हिसाब लावला होता. 200 नाही, नीताकडे किती भाग आहेत? 300. 300 भागावर 1-1 रुपये कसर म्हणजे
300 भागावर 1 रुपये कसर म्हणजे 300 रुपये. 300 भागावर 2 रुपयाचा प्रथम हप्ता म्हणजे 3 दोन्ही 600 रुपये. 300 भागावर वाटप शुल्क बी 2 रुपयाचं म्हणजे 3 दोन्ही 6, हे बी 600. आणि 300 भागांवर 3 रुपये कंपनीकडे आलाय अर्ज शुल्क. 3 दोन्ही 9, 3 त्रिक 9, 900. सगळ्याची बेरीज 9 6 15, 15 6 21 आणि 3 24, 2400 रुपये. ठीक आहे. तर 300 होते, आपण 200 ने हिसाब केला होता, परंतु 200 रुपयाचे 200 भाग नाहीत आणि त्याकडे 300 भाग आहेत. तर हिची जप्ती झाली म्हणजे इथपर्यंत काम भेटलं. आता हे दुसरा आहे म्हणून दुसरा, हे पहिला होता एक भागधारक झाला, आता दुसरा भागधारक म्हणजे 2 नोंदी करायच्या. आता ही एक जप्ती झाली, ही फक्त नीतापुरती होती. आता पुढे बघा, आता यानं काय काय दिलं काय काय दिलं नाही याचं बघू. हे झालं 100 नीताचे भागांचं. अंतिम हप्ता 3 2 2 2 होता. आता ह्याच्या कधी जप्त झाली बघू. त्याच्यात प्रथम याचनेनंतर चालतं हिचं. दुसरा भागधारक म्हणा, हे नेता पहिली झाली संजय आहे. दुसरा भागधारक संजय, ज्याला 400 भागाचं आपण वाटप केलं होतं. म्हणजे किती भागाचं? 400. आता ध्यान द्या, नीताच्या नंतर आला संजय. संजयकडे आहे ते 400 भाग. त्यांना काय दिलं काय नाही दिलं ते बघू. दुसरा भागधारक संजय, त्याच्याकडे 400 भाग आहेत. त्याने वाटप करते वेळेस वाटप करण्यात आले होते. त्याने केवळ प्रार्थना राशी म्हणजे अर्ज शुल्क आणि आवंटन राशीच भरली. याचा अर्थ त्याने हे आणि हे भरलं. प्रार्थना राशी म्हणजे अर्ज शुल्क आणि आवंटन राशी म्हणजे वाटप शुल्क, हे 2 भरले. पुढे अंतिम याचनेनंतर, याचा अर्थ हे अंतिम झाल्यानंतरच म्हणजे पूर संपल्यानंतर अंतिम याचनेनंतर त्याच्याकडचे भाग काय केले? जप्त केले. ह्याच्याकडे 400 भाग आहेत. मला सांगा, ह्याचे बी भाग जप्त केले म्हणा. जप्त केले नोंद होईल जप्तीची. पण ह्यानं हे 2 दिलं आणि हे 2 दिलं नाही, याचा अर्थ चला सांगा, भाग जप्तीची नोंद तयार करा. काय नोंद होईल? जे दिलं नाही ते जमा लागतात. नोंद होईल भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, आणि दोन्ही दिलं नाही म्हणजे दोन्ही पण जमा. ठीक आहे ना. भाग भांडवल रफ लिहिलं ना, त्याच्या पुढे समशब्द लावेल. भाग भांडवल खाते नावे, भाग जप्ती खाते जमा, जमा म्हणजे खात्याला. त्याच्यानंतर काय काय दिलं नाही ना, 2 हप्ते. तर भाग प्रथम हप्ता खात्याला, नंतर भाग अंतिम दिलं नाही तर अंतिम हप्ता खात्याला. आणि गणित कसरीवरचा 1 रुपये. तर कसर काही हो लावायची, आली की नाही ते बघायचं नाही, ते वाढावा बघतात आला की नाही. तर भाग कसर खात्याला ही अशी नोंद होईल. ओके. किती भागांवर? 400 भागांवर. आता हिसाब लावा, 400 भागावर 1 रुपये कसर म्हणजे कसरीच्या जमाला 400 रुपये. आता 400 भागावर येणं 2 रुपयाचा हप्ता दिला नाहीये अंतिम हप्ता. तर 400 गुणिले 2 म्हणजे 800. 400 भागांवर 2 रुपये तर 800. पुन्हा हे झाला प्रथम हप्ता बी 2 रुपयाचा दिला नाही, तर 400 भागावर डबल 2 म्हणजे पुन्हा 800. हे 2 दिलं नाही. आता हे 2 दिलंय. तुम्हाला माहिती आहे जप्तीला कोणते पैसे असतात दिलेले. तर 3 आणि 2 5 दिलाय. 3 आणि 2 5 म्हणजे 400 भागांवर 5 रुपये दिलाय. ते 4 4 25 तर 2000 रुपये दिले. आणि इथं जेवढी बेरीज जमा आहे तेवढी इथं नावे लिहित्या. तर 2 आणि 8 28 28 8 36 आणि 4 4000 4000. ही अशी नोंद होईल जप्तीची. ही कोणाची जप्ती आहे? संजयची. नोंद होईल किंवा स्पष्टीकरण होईल. संजयने प्रथम व अंतिम हप्ता न दिल्यामुळे त्याच्याकडील 400 भाग जप्त केल्याबद्दल. ठीक आहे. संजयचे किती भाग जप्त केले? 400. कशामुळे? प्रथम व अंतिम हप्ता न दिल्यामुळे. कळाली नोंद? परफेक्ट. ती नोंद आता इकडे लिहूत आपण ह्याच्यात. बघा, संजय हे नीता संपला कामाचं. हे संजय होता, याच्याकडे भाग किती होते? 400. म्हणजे संजयने 400 भागांवर हे 2 दिलं नाही म्हणे, हे 2 दिलं आणि त्याचे भाग अंतिम याचनेनंतर जप्त झाले. तर काय होती म्हणून? दुसरी समभाग आहे ना, तर समभाग भांडवल खाते नावे, समभाग जप्ती खात्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 2 दिलं नाही ते दोन्ही जमा येतील. समभाग प्रथम हप्ता खात्याला. जे दिलंय ते लावित नाहीत,
जे नाही दिलं ते, हे 2 नाही दिलं, कधी जप्त झाले अंतिमच्या नंतर, ह्याचा अर्थ हे दोन्ही दिलं नाही त्याला. त्याच्यानंतर समभाग, अंतिम हप्ता खात्याला. अनगणित कसरीच आहे, कसर आली की नाही बघत नाही, डायरेक्ट लावतात खाली समभाग कसर खाते. ठीक आहे. स्पष्टीकरण, संजयचे 400 भाग प्रथम व अंतिम हप्ता न दिल्यामुळे काय झाल्याबद्दल, जप्त झाल्याबद्दल. संजयकडील किती भाग, 400, काय काय दिल्यामुळे, 2 न दिल्यामुळे जप्त झाल्याबद्दल. पैसे लावा टोटल 400 भागांवर 1-1 रुपये कसर, तर कसरीच्या पुढे 400 जमाला, 400. त्याच्यानंतर 400 भागावर 2-2 रुपयाचे हे अंतिम हप्ता दिला नाही, ते 400 गुणिले 2, 4 2 8, 800 रुपये. पुढे अजून 400 भागांवर प्रथम बी 2-2चा, तर 400 गुणिले हे 2 म्हणजे पुन्हा 800. जप्तीला कोणते असतात, दिले काय म्हणजे 3 2 5 रुपये दिले त्याने, 400 भागावर 5-5 रुपये दिले म्हणजे 4 25 2000. सगळ्याची बेरीज नावेला 4000. एकूण हे 24 आणि हे 4 म्हणजे 64. कळालं. तर अशा पद्धतीने हे गणित होतं. गणित एकदा पूर्णपणे समजलं असेल, आपलं गणित ह्यानुसार आलंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 12 गणितापर्यंत आपले गणित झालेले आहेत. उर्वरित गणित पुस्तकाच्या पाठीमागचे बघून घ्या, सारखे गणित सोडवा. राहिलेले गणितानंतर आता आपली फक्त याच्यामध्ये जप्ती केलेले भाग पुनर्विक्री तेवढं राहिले, बाकी सगळं संपलंय. ठीक आहे.